हाय मित्रांनो, शुभ संध्याकाळ, गुड इव्हनिंग, नमस्ते, राम राम सर्वांना. मित्रांनो, आज आपण आहे ना एक योगासनामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण योग प्राणायाम म्हणजे कपालभाती. ते आपण कपालभातीबद्दल आज विशेष म्हणजे त्या कपालभातीचे फायदे आणि ती कपालभाती प्राणायाम कसे करायचे आणि ते किती वेळ केले पाहिजे आपण त्याबद्दल आपणास सांगणार आहोत. आणि ते खूप चांगला प्राणायाम आहे. आपल्या शरीरामध्ये लगातार जर आपण कंटिन्यू 1 महिना जर केले तर आपल्या शरीरामध्ये लगभग खूप फायदा होतो त्याचा. तरी 1 महिन्यामध्ये आपण आपलं पोटावरील चरबी वगैरे खूप कमी करू शकतो. हार्टचे काही म्हणजे ज्याला घबराट वगैरे असेल ते घबराट वगैरे आपण बंद करू शकतो. ज्याचा बीपी लो आहे ते पण आपण म्हणजे बीपी ठीक करू शकतो त्याचा. आणि बीपी पण नॉर्मल राहतो त्याने. तर अजून असंख्य फायदे आहेत त्याचे कपालभातीचे. तर मित्रांनो, आपण ते कसे करायचे आपण ते सांगतो. आणि ते चुकले तरी त्याचा साईड इफेक्ट होतो आणि ते म्हणजे बरोबर आपण करायला पाहिजे तो व्यायाम किंवा ते प्राणायाम. मित्रांनो, असे आपण टाईट बसायचे, चेस्ट अप, म्हणजे पाठीचा कणा वगैरे सरळ टाईट, कुठेही बँड नसेल असं. आणि मित्रांनो, हे बघा, हे दोन्ही हाताचं हे असं असायला पाहिजे. आणि समोर नजर असे या पद्धतीत. आणि पूर्ण श्वास घ्यायचा, म्हणजे पूर्ण श्वास घेऊन पोटात हवा भरा, पोटातून हवा सोडायची. आणि चेस्ट ती पोटातली हवा छातीमध्ये ठोकली पाहिजे. जसं आपण श्वास घेतो तर ते 1 या 2 सेकंड आपण होल्ड करायचं, म्हणजे छातीमध्ये. हळूहळू आपणा सर्वांना जमेल. मित्रांनो, याचा खूप फायदे आहेत. आणि खास करून पोटावरली चरबी कमी होण्यासाठी खूप फायदेशीर आहे. जे लोक व्यायाम करू शकत नाही, चालू शकत नाही, तर वयोवृद्ध आहेत, ते घरी बसून खूप चांगल्या प्रकारे हे योगासन वगैरे योगा व्यायाम करू शकतात. आणि जास्त मेहनत नाही त्याला, किंवा असं एका जागेवरती बसून जे काही ऑफिस वर्क करतात त्यांच्याकडून व्यायाम करणं होत नाहीये. त्या लोकांना माझी नम्र विनंती आपणास की, म्हणजे काल तुम्हाला मी एक इव्हेंट सांगितला, म्हणजे योनिलोम प्राणायाम. आज तुम्हाला सांगितलं कपालभाती. रोज आपण नवीन योगांबद्दल माहिती सांगणार आहोत आपण. तर खूप चांगला आहे मित्रांनो. प्लीज आपण याचा सर्वांनी फायदा घ्यावा. आणि त्याच्याबद्दल मला काही अजून आपल्या समस्या असतील किंवा तुम्हाला काही डाऊट असतील ते विचारू शकता, आणि ते मी तुमचं सर्व क्लिअर करेल. तर मित्रांनो, असेच आपल्याला म्हणजे आपल्या चॅनलला म्हणजे आपल्या फेसबुक पेजला लाईक करा, फॉलो करा. मित्रांनो, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे फॉलो करा. जसं जसं फॉलो करताल तसं आपलं म्हणजे लोकांपर्यंत आपले जे काही व्हिडिओ रील्स वगैरे पोहोचू शकतात. आणि त्याच्यामुळे मित्रांनो, जास्तीत जास्त फॉलोवरती म्हणजे फॉलो करा आपल्या पेजला, आणि लाईक करा आणि कमेंट करा. प्रत्येक तुम्हाला जे काय आवडेल नाही आवडेल तरी सांगा मला प्लीज. मित्रांनो, एक तुमचा आपला फौजी भाऊ म्हणून एक रिक्वेस्ट करतो. आणि एक माझ्याकडून जे होईल लोकांसाठी की जे काही माझ्याकडे म्हणजे पांडुरंगाच्या कृपेने जे काही ज्ञान मिळाले ते ज्ञान थोडंसं वाटण्याचा प्रयत्न करतोय. तर म्हणजे सर्वांनी म्हणजे एक विनंती आहे की जास्तीत जास्त फॉलो करा आणि लाईक करा आणि कमेंट करा. मित्रांनो, थँक्यू सो मच. मित्रांनो, जय हिंद, जय भारत.